हॅलो, नमस्कार. सर्वांचं स्वागत असो. आजचा जी-एम-सी सोलापूर 2026 म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 रोजी मॉर्निंग जी शिफ्ट होती, ज्यामध्ये वॉर्ड सर्व्हंटच्या पोस्ट करता वेगवेगळी एक्झाम झाली, वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात. त्या एक्झामचं आपण एनालिसिस घेत आहोत. मी आता जस्ट ऑडिओ रेकॉर्ड करतो आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट तर एक गोष्ट नक्की सांगतो, की थोडासा पेपर पॅटर्न यांनी चेंज केला. टी-सी-एस कडून जसं अपेक्षित होतं तसं नव्हतं. आत्तापर्यंत 9 आणि 10ला जे 2 दिवसी पेपर आले ते लगभग सेम होते. पण यांनी आजच्या दिवशी थोडी गुगली टाकली. चेंज या हिशोबाने होता, म्हणजे एवढं घाबरण्याचं कारण नाही. चेंज या हिशोबाने होता, की काही जणांना जेव्हा मी प्रश्न विचारले, त्यांच्यासोबत डिस्कस केलं, तेव्हा त्यांचे प्रश्न वेगळे होते आणि काही जणांचे प्रश्न वेगळे होते. म्हणजे दोघांच्या प्रश्नामध्ये तफावत होती. एक जण म्हणत होता, की हा प्रश्न आम्हाला आलाच नव्हता. दुसरा म्हणत होता, तो प्रश्न मला आलाच नव्हता. म्हणजे मी टोटल 6 ते 7 जणांबद्दल म्हणजे अ, सा 5 ते 6 जणांबद्दल डिस्कशन केलं त्यांच्यासोबत. तर काही जणांचं म्हणणं होतं, हा प्रश्न होता, हा प्रश्न नव्हता. म्हणजे मला तरी वाटतं टी-सी-एसने एक तर 2 ते 3 पेपर वेगवेगळे सेट केले आणि सेम मॉर्निंग पेपरला टाकले. असं करण्याचं कारण याचं मागचं एकच असावं, की 123 पोस्ट होत्या सर्वात जास्त 153 मधून आणि त्याच्याकरता सर्वात जास्त फॉर्म आले गेले होते वॉर्ड सर्व्हंट या पोस्ट करता. त्यामुळं त्यांनी असं वेगवेगळे पेपर सेट तयार केले असावे, असा माझा हा एक प्रायमा फेसीचा अंदाज आहे. तर जे वेगवेगळे जरी क्वेश्चन असले तरी मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला एक होता लाल बहादूर शास्त्री यांच्या आईचे नाव काय? म्हाडा सत्याग्रह कुठे झाला? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आता हे 3 प्रश्न एका शिफ्टमध्ये होते. पण जेव्हा मी दुसऱ्याला विचारले तेव्हा तो म्हणतो, की आमच्या ह्याच्यात नव्हते. ठीक आहे. त्याच्यानंतर 49 ए आर्टिकलवर विचारला. हे चारीचे चारी प्रश्न रिपीट झालेले आहे. 9 आणि 10 तारखेला विचारले गेले होते. कोकण विभाग आणि मराठवाडा विभागाच्या खडकांमध्ये काय म्हणजे कशामुळे फरक आहे? त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये महिला करता जी योजना आता राबवली गेली 2025 मध्ये त्याच्यावर प्रश्न होता म्हणजे त्या योजनेचं नाव विचारलं होतं. चुंबकाचा शोध कोणी लावला? हा एक प्रश्न होता. वारा पाहून पाठ फिरवणे याचा अर्थ विचारला गेला होता. त्याच्यानंतर जे पेप्सिन तयार होतात पोटात, त्याचं रिएक्शन कोणत्या ॲसिड सोबत होतं तो एक विचारला होता. हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर कुठे असतं? हे विचारलं गेलं होतं. म्हणजे तो जिल्हा विचारला गेला होता महाराष्ट्रातला. त्यानंतर असे 4 ऑप्शन दिले होते. रत्नागिरी, ठाणे, रायगड आणि नागपूर आणि याच्यावर प्रश्न असा होता, की समुद्र पासून सर्वात लांब असणारा कोणता जिल्हा आहे? म्हणजे तो नागपूरच असावा. त्यानंतर अजून एक गृहनिर्माण अ, योजनेमध्ये महाराष्ट्राने किती कोटीची तरतूद केलेली गेलेली आहे? असा प्रश्न कालच्या शिफ्टमध्ये पण होता. 500 कोटी, 300 कोटी. 2-3 प्रश्न महत्त्वाचे होते मॅथ्स रिझनिंग मधले. जसं एक प्रश्न सरासरीवर ॲज युजुअल आला, की 7 संख्यांची सरासरी 59 आहे. जर प्रत्येक संख्या 4ने कमी केली, तर सरासरी किती होईल? तर याचं उत्तर सुद्धा 59 मधून 4 कमी केले, की डायरेक्टली आपण 55 लावू शकतो. कारण की सरासरी पण तेवढ्यानेच कमी होते. दुसरा एक चक्रवाढ व्याजावर चांगला प्रश्न विचारला गेला. 9,000 प्रिन्सिपल अमाउंट आहे. 12% व्याजदर आहे. 2 वर्षाचा टाईम पिरियड आहे. चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. पण त्यांनी विचारलं, की जर त्या पप्याने ₹4,000 पहिल्या वर्षी पे केले, तर उरलेल्या दुसऱ्या वर्षी किती रुपये पे करणार टोटल लोन अमाउंट सेटल करण्यासाठी? हेच जर सिंपल इंटरेस्टमध्ये विचारलं गेलं असतं, तर सोपं असलं असतं. पण चक्रवाढ व्याजामध्ये थोडंसं अवघड होऊन जातं. बाकी सेम होतं ॲज युजुअल. 7 जणांचा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन होता. आता काही जण म्हणत होते, की आम्हाला इंग्लिशचा एकच पॅसेज आला, ज्याच्यावर 6 प्रश्न होते आणि मराठीचे 2 पॅसेज आले 3-3 प्रश्नाचे आणि काही जणांचं म्हणणं होतं, की आम्हाला मराठीचे 3-3 चे 2 पॅसेज आले आणि इंग्लिशमध्ये पण 3-3 चे 2 पॅसेज आले. तर मला असं वाटतं पेपर काही एवढा अवघड नाहीये. सेम होता. फक्त यांनी नंबर ऑफ पेपर सेट वेगवेगळे केले आणि थोडंसं करंटमध्ये टफनेस वाढवला. म्हणजे जून पासून म्हणजे मे आणि जून 2025 चे पण प्रश्न विचारले. तसं पण आपण मागच्या 8-9 महिन्याचं करतच असतो
आणि एप्रिल 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत हे 7 महिन्याचं, तर तसं पण सांगितलं होतं आपण करायचं. ठीक आहे. त्यामुळं हा काही इश्यू नसावा मला असं वाटतं. आणि हां, एक गोष्ट की शेवटच्या ह्याच्यात त्यांनी पॅसेज आणि हे क्वेशन पण देऊन टाकले मॅथेमॅटिक्स रिझनिंगचे. त्यामुळं त्या पर्टिक्युलर डी सेक्शनला तुम्हाला वेळ नसणार आहे. तर जे कोणी आता अपकमिंग एक्झाम देणार आहेत, त्यांनी प्लीज शेवटच्या सेशनला थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये करा. तिथं तुम्हाला वेळ नसणार आहे. आणि बाकी बॉडमॉसवर 7-8 प्रश्न, बेसिक याच्यावर 5-6 प्रश्न बेसिक रिझनिंगवर. फक्त ते बॉडमॉसचे थोडेसे टाईम कन्झ्युमिंग होते. थोडंसं जास्त विचारलं होतं. बाकी